हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. तर चला, आज इथं मी ते ब्लाऊज घेतला होता शिवायला आणि कट करून घेतलेला आहे. तर आज तर अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं. एकदम सिंपल आणि साधं ब्लाऊज आहे. अशा पद्धतीनं आज तर थोडं ब्लाऊजचं पीसचं अस्तरपेक्षा थोडं जास्त कापून कट करून घ्यायचं आणि अशी टिचिंग करून घ्यायची ब्लाऊजची. अशा पद्धतीने अस्तर जोडून घ्यायचं ब्लाऊजचं. अस्तर जोडताना कधी बी 5 नंबरची टीप मारायची मशनीची. 5 नंबरचीच टीप घ्यायची, जे करून आपलं जर काही चुकलं तर आपल्याला टीप उसवता येते. अशा पद्धतीनं गळा आखून घेतलाय. वरती 2.25 घेतलाय, खाली 2.5 घेतलंय, 3 घेतलंय मी आणि गोल आकार देऊन घेतलाय गळ्याचा. एकदम गोल आकार दिलेला आहे गळ्याचा. दुसऱ्या साईडनं बी आखून घ्यायचं तसंच त्या पद्धतीनं आणि आपला अस्तर आणि पीस ठेवून टीप मारून घ्यायची गळ्याला. कट करायच्या आधी टीप मारून घ्यायची. खालच्या साईडनं आणि गळ्याच्या साईडनं टीप मारून घ्यायची. खालून अशा 1/2 इंचावर टीप मारून घ्यायची. 1/2 इंच कापड सोडून टीप मारायची. अर्धा इंच असं कापड सोडायचं. आता वरच्या गळ्याच्या साईडनं टीप मारून घ्यायची. व्यवस्थित करून घ्यायचं. अशा पद्धतीनं स्टिच करून घ्यायचं अस्तरला. दोन्हीकडून सारखं घ्यायचं. असं टीप मारताना एकदम मध्यभागी आलं पाहिजे आणि गळ्याचा मधला भाग कापून कट करून घ्यायचा. थोडंसं कापड सोडायचं कट करताना आणि त्याला कट मारून घ्यायचे थोडे थोडे, जे करून गळ्याचा आकार छान असा पडतो. उलटी साईड सुईची करून घ्यायची. त्याला वरून दाबटीप मारून घ्यायची. गळ्याच्या साईडनं, खालच्या साईडनं आणि गळ्याच्या साईडनं दाबटीप मारून घ्यायची. कट केल्यामुळे जे करून ते अस्तर गोळा होत नाही आणि गळ्याचा आकार पण खूप छान पडतो. पाहू शकता तुम्ही, पहा. अशा पद्धतीनं दाबटीप मारून घ्यायची. आता खालच्या साईडनं पण दाबटीप मारून घ्यायची. एकदा सिंपल आणि साधा आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एकदम साधा आणि सिंपल अस्तर चा साधा ब्लाऊज. अशा पद्धतीने टिच करून घ्यायचं एकदम असं. आणि उरलेलं पीसचं कापड आहे ते साडीचं, ते कट करून घ्यायचं ब्लाऊजचं. उरलेल्या ब्लाऊजचं कापड साईडचं कट करून घ्यायचं. अस्तरच्या बरोबरीनं कट करून घ्यायचं सारखं. ह्याच पद्धतीने सगळ्या याचं अस्तरचं कट करून घ्यायचं. आता इथं मी बाईचं कापड घेतलेलं आहे बाईसाठी. तर मला गोपीबाई अशी शिवायची आणि खाली काठ जोडायची, वरती चुन्या पाडायच्या गोपीबाई सारख्या. एकसारख्या अशा एक एक अर्ध्या अर्ध्या इंचावर चुन्या पाडून घ्यायच्या.
वरच्या साईडनं उलट्या, एका साईडनं सुईच्या आणि एका साईडनं उलट्या अशा चुन्या पाडून घ्यायच्या एक साईडनं. अशाच पद्धतीनं दुसऱ्या याला सुद्धा तशाच चुन्या पाडून घ्यायच्या. आता अस्तर जोडून घ्यायचं त्याला. उलट्या साईडनं अस्तर जोडून घ्यायचं. त्याला मोडपायचं नाही, काहीच करायचं नाही, कारण की आपल्याला खालून काठ जोडायचे आहे, त्यासाठी वेगळं कापड. अशा पद्धतीनं अस्तर जोडून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता छान असा त्याला आकार पडलेला आहे चुन्यांचा. तसंच दुसऱ्या ह्याला बी अस्तर जोडून घ्यायचं. उरलेलं वरच्या साईडचं कापड कट करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता छान अशा पद्धतीने चुन्या पडल्या. आता हे खाली काठ जोडायचे, त्याच मापाचा अस्तर सुद्धा कट करून घ्यायचा. त्याच मापाचा अस्तर जो कट करून घेतलाय आणि ते आता त्याला जोडायचंय बाहीला. खालच्या साईडनं बाहीला जोडून घ्यायचं. खाली अस्तर ठेवले खालच्या साईडनं, उलट्या साईडनं अस्तर, सुईच्या साईडनं काठ ठेवलेले आहे आणि मध्यभागी ब्लाऊजचा भाग ठेवलाय. तो त्याला टीप मारून घ्यायची आणि त्याच्यावर दाबटीप मारायची परत. अशा पद्धतीनं गोल करून परत उलट्या साईडनं टीप मारून घ्यायची खाली. अर्धा इंचावर टीप मारून घ्यायची. टीप मारल्यानंतर त्याची सुईची बाजू करून घ्यायची. एकदम अशी सुईची बाजू झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान असे बाही दिसते ती. त्याच्यावर दाबटीप मारून घ्यायची. मग दाबटीप मारल्याने दुसरे बाही आपली ती सुद्धा अशाच पद्धतीने रेडी करून घ्यायची. एकदम अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची. खूप छान अशी दिसते अशी बाई. एकदम गोपी बाही सारखीच आहे, फक्त खालचे काठ जास्त मोठे घेतलेले आहेत. दुसरी सुद्धा त्याच पद्धतीने रेडी करून घेतली आणि पाहू शकतात किती छान अशी बाही दिसते त्याची तयार. आता आपल्या बाही सुद्धा रेडी झालेली आहे. आपण आता ती बाही जोडून घ्यायच्या.
तुम्ही पाहू शकता किती छान अशा पद्धतीनं बाई माझी रेडी झालेली आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीनं बाईचं कट करून अशा चुन्या पाडून उलट्या आणि सुलट्या साईडनं चुन्या पाडायच्या त्याच्या. आता याला लेस जोडून घेतली गळ्याला आणि आपल्याला अर्धा अर्धा इंचावर टक्स मारून घ्यायचे पाठीमागच्या साईडनं. अशा पद्धतीने टक्स मारून घ्यायची 4-4 इंचावर माप घेऊन मध्यभाग करायचा आणि 4 इंच घ्यायचे. दोन्ही साईडने अर्ध्या इंचावर टक्स मारून घ्यायचे. छान अशा पद्धतीने एकदम सिंपल गळा. आता पुढच्या साईडचं जोडून घ्यायचं. हा प्रिन्स कट आहे, तर प्रिन्स कटच्या साईडचं जोडून घ्यायचं. अशा पद्धतीने मी प्रिन्स कटची कटिंग करून घेतली होती. जॉईंट करून घ्यायचं आता. डबल टिप मारून घेतल्याने किती छान असा पफ पडलाय तुम्ही पाहू शकता. खालच्या साईडनं बी पट्टी जोडून आणि मधल्या साईडनं मोडपून घेतलेली खालून. त्याच्यानंतर काजे आणि हुक पट्टी जोडून घ्यायची. आता काजेपट्टी आणि हुकपट्टी जोडून घ्यायची. तर काजेपट्टी हुकपट्टी जोडताना खालच्या साईडनं असं मोडपून घेऊन आणि टीप मारून घ्यायची आणि उलट्या साईडनं करून सुईची करून ती त्या आतमध्ये दाबलं जातं. मग ते अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा हुकपट्टी काजे बटन पट्टी करू शकता. खूप छान आणि पुढं असं धागेदोरे सुद्धा त्याचे दिसणार नाही. एकदम प्लेन असे दिसतात तुम्ही पाहू शकता. थोडं एक्स्ट्रा गळ्याचं कापड वर आलं तर मी ते कट करून घेतलं. त्याला आता गोट करून घ्यायचा आणि पिसाचं कापड घेतलंय ते गोट करण्यासाठी. तुम्हाला अस्तरचं आवडत असेल तर तुम्ही अस्तरचं सुद्धा घेऊ शकतात. तुम्हाला गोट नसेल लागत तर तुम्ही आतमध्ये मोडपून आणि टीप मारून घेऊ शकतात. जसं आपण पाठीमागे गळ्यातला करतो तसं. इथे मी गोट टाकलेला आहे पहा किती छान असा आणि एकदम नाजूक गोट आलेला आहे. अशा पद्धतीने गोट टाकून घ्यायचा. गोट करणं बी एकदम खूप सोपं आहे. खूप सोप्या पद्धतीनं गोट आहे. किती छान अशा पद्धतीनं गोट केलेले तुम्ही पाहू शकता. माझे सगळे पार्ट असे रेडी झालेले आहे. आता ते जॉईंट करून घ्यायचे. अशा पद्धतीने जॉईंट करून घेतले मी. आता बाही सुद्धा त्याला जॉईंट करून घ्यायची. उलटी सुलटी बाजू पाहून घ्यायची. पुढच्या साईडची बाजू येते त्याचा बाईचा आकार कमी आणि मागच्या साईडनं जी बाजू राहते त्याचा मोठा आकार राहतो बाईचा. अशा पद्धतीनं एकसारखी बाई जोडून घ्यायची.
एकदम मधोमध भाग करून आणि त्याला पिन लावून घ्यायची मध्यभागी, बाईला आणि पिसाच्या साईडनं, मोंड्याच्या साईडनं. अशा पद्धतीनं आस्ता फिटिंगचे टिपा मारून घ्यायच्या, फिटिंग करून घ्यायची. फिटिंग करताना फिटिंगचं माप टाकताना तुम्ही ब्लाऊजवरच फिटिंगचं माप घ्या, कारण की ब्लाऊजची जे फिटिंगचं माप राहतं तेच एकदम ॲक्युरेट माप राहतं. फिटिंग झाल्यानंतर अशा पद्धतीनं काजी करून घेतली मी मशनीवरच. खूप सोपी पद्धत आहे, मशनीवर एकदम सोप्या पद्धतीनं काजी, आणि टाईम पण खूप कमी लागतो काजी करण्यासाठी. अशा पद्धतीनं काजी करून घ्यायची. किती झटपट अशी काजी रेडी झालेले, खूप छान दिसतात. तुम्ही पाहू शकता किती छान अशी काजी झालेली आहे, आणि माझा ब्लाऊज सुद्धा शिवून रेडी झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि एकदम सोप्या पद्धतीनं साधा आणि सिंपल अस्तरचा ब्लाऊज किती छान अशा पद्धतीनं प्रिन्स कट शिवून झालेला आहे माझा. बाही सुद्धा खूप छान दिसते त्याची. तुम्हाला कसा वाटला? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि तुम्ही सुद्धा अशा ज्यांना ब्लाऊज शिवता येत नाही त्यांनी अशा पद्धतीने शिवून पहा. कटिंग सुद्धा खूप